घरी निघालेलो तेवढ्यात कृष्णा हॉस्पिटलच्या समोर झाडाखालचा वडापाव दिसला. झाडाखालचा वडापाव म्हणलो राव यो विषय काय आहे बघायला लागतोय. थांबून नीट बघितलं तर खरंच की झाडाखाली जो वडापाव आला. म्हणलं आज जाऊन वडापाव आता खायला लागतोय. आता आलो यांचा अँबियन्स बघितला. अँबियन्स तर राव एक नंबर, बसायला खतरनाक सोय होती. तेवढ्यात दादाने इकडं असं गरमागरम वडापाव सोडलेलं बघा. बघून तोंडाला पाणी सुटलं. दादानं म्हटलं आता मस्तपैकी एक वडापाव तयार करा खायला. मग काय दादाने असा पाव घेतला, तेव्हा हलगत अशी चटणी लावली, त्यावर अशी लाल चटणी टाकली बघा आणि हा वडापाव असा तयार करून दिला. वडापाव खाल्ला. खाल्ल्या एक नंबर लागला बघा, तोंडच खावळ. दादानं म्हटलं आता काय एकानं बघायचं नाही, अजून एक द्या. यांचा वडापाव एवढा भारी आहे. वडापाव खायला इथं लाईनीनं गर्दी असत्या बघा. इथं पार्सल सुविधा सुद्धा भेटते बरं का. थांबून जर खायला वेळ नाही भेटला तर असा पार्सल नेऊन घरी जाऊन खायचा.